पनवेलच्या खारघर परिसरात चाकू हल्ला करून 57 तोळे सोन्याची लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून लुटलेले सोनं, गुन्ह्यात वापरलेली शस्त्र आणि वाहनं जप्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुशांत नामदेव मोरे हे मित्रांसह बेलापूर येथील हॉटेलमधून घरी परतत असताना त्यांच्या घराजवळ 3 अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करण्यात आला आणि चालकाकडील 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी आरोपी घेऊन फरार झाले होते. खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर 4 विशेष तपास पथकांची नेमणूक करण्यात आली. तपासादरम्यान फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी यानेच पत्नी, मेहुणा आणि गावाकडील साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले. पोलिसांनी सांगली, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर परिसरातून 7 आरोपींना अटक केली आहे. आरोपी पालखी सोहळ्याच्या गर्दीत लपून फिरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. सध्या 5 आरोपी न्यायालयीन कोठडीत असून 2 आरोपी पोलीस कोठडीत आहेत. जेव्हा ही घटना घडली, फिर्यादी गोंधळलेला होता. नंतर दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा घरात जाऊन सगळे दागिने चेक केले. नंतर त्याला लक्षात आलं की त्याचं ब्रेसलेट सुद्धा गेलेलं आहे. त्याने दुसऱ्या दिवशी पुरवणी जबाब दिला. त्याप्रमाणे आपण ते ऍड केलं. एकंदरीत पाहिलं तर फिल्मी स्टाईल सारखा बेसिकली त्याच्या मित्राचाच हा प्लॅन होता. त्याचं इंट्रोगेशन मध्ये त्यांनी सांगितलं की एवढे सारे दागिने बघून त्याला माझी नियत बदलली, हे त्याचे शब्द आहेत. आणि मग त्याचं बऱ्याच दिवसापासून त्याच्या मनात हे चालू होतं. आणि मग शेवटी त्यांनी ते नातेवाईकासोबत शेअर केलंय, राहुल माळीसोबत, आणि तो तयार झाला. पुढचा प्रकार केला त्याने. त्याचा विश्वास होता मित्रांवर, त्यामुळे तर हा प्रकार घडला ना. म्हणजे त्यांना आधी तर पटतच नव्हतं की मित्रांपैकी कोणी असेल. त्याची विनंती होती की पोलिसांनी त्रास देऊ नये, म्हणजे विचारणा करू नये. नंतर सगळं निष्पन्न झालं. नाही, बाकीच्या लोकांचा तर काही सहभाग आम्हाला आढळलेला नाही. उलट आपण जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं हा सगळा प्रकार, त्यांनी पण प्रयत्न केला त्यांना शोधून पोलिसांकडे देण्याचा. आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे. 5 लोक न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आणि राहुल माळी आणि हर्षद सगरे हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत.